ओके, नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन सेशनमध्ये. आपल्या क्रिप्टोकरन्सीचे ॲडव्हान्स कोर्सचा हा 11वा सेशन आहे. 15 व्हिडिओची जी सिरीज आहे त्यातला आपण 11वा व्हिडिओ, 11वा सेशन जो आता आपण घेतो आहोत. सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक जो आहे तो नवीन कन्सेप्ट शिकायला भेटणार आहे क्रिप्टोमधला. म्हणजे तुम्ही इंटरडे ट्रेडिंग करत असाल किंवा तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल, तर दोन्हीसाठी तुम्हाला इक्वली इम्पॉर्टंट ठरणार आहे. सो या कन्सेप्टचं नाव पहिलं म्हणजे मी तुम्हाला सांगतो. त्याआधी मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या चार्टवरती. ओके, बिटकॉईनचा चार्ट जो आहे तुम्ही इथे ओपन करतो. कोणत्याही इंडिकेटरची मला इथे सध्या गरज नाहीये, सो सर्व मी इथे रिमूव्ह करतो. ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आज जो आपण कन्सेप्ट शिकून घेतोय त्या कन्सेप्टचं नाव आहे लिक्विडेशन हिटमॅप. ओके, लिक्विडेशन हिट किंवा लिक्विडेशन कन्सेप्ट असं आपण म्हणू शकतो. तर लिक्विडेशन कन्सेप्ट म्हणजे नक्की काय, किती लोकांना माहिती आहे लिक्विडेशन म्हणजे काय? तुम्ही जर क्रिप्टो ट्रेड करता तुम्हाला लिक्विडेशन म्हणजे काय हे तर नक्की माहिती असेलच. सो लिक्विडेशन म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल एखादा ट्रेड तुम्ही घेतलेला आहे ज्याची प्राइस आहे 1 लाख रुपये. ठीक आहे, त्याची किंमत आहे 1 लाख रुपये. आणि ह्या 1 लाख रुपयांसाठी तुम्ही 100x मार्जिन घेतलाय. हा 1 लाख रुपये ट्रेड घेण्यासाठी तुम्ही 100 पट मार्जिन घेतलेला आहे. मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बऱ्याचदा शिकवलं आहे मार्जिनचं वगैरे, तुम्हाला समजून जाईल. आता 100x मार्जिनचं मी घेतलेलं आहे 1 लाखासाठी. तर यासाठी मी माझं ओव्हरऑल कॅपिटल किती लागणार? मला ओव्हरऑल कॅपिटल लागणार आहे फक्त 1,000 रुपये. म्हणजे माझ्याकडे जर माझ्या अकाउंटला 1,000 रुपये आहेत, तर त्यावरती मी 100x मार्जिन घेऊन, ओके, 100x मार्जिन घेऊन ट्रेड केलं, तर जवळपास मी 1 लाख रुपये कॅपिटलने ट्रेड करू शकतो. पण माझ्याकडे स्वतःचे पैसे किती आहेत? केवळ 1,000 रुपये. तर ह्याच्यामध्ये लिक्विडेशन कसं वर्क करतं, की जर ह्या 1 लाखाचा ट्रेड मध्ये जर मला 1,000 रुपये नुकसान झालं, म्हणजे 1% नुकसान झालं ना, तर माझी ओव्हरऑल सर्व पोझिशन लिक्विडेट होणार, म्हणजे एक्झिट होणार. एक्झिट होणार काय? एक्झिट होणार कारण मी स्वतःचे 1 लाख रुपये, स्वतःचे 1,000 रुपयेच लावलेत. भले माझा ट्रेड 1 लाखाचा आहे, पण त्यात 100 पट मार्जिन आहे आणि माझे स्वतःचे 1,000 रुपयेच त्यात आहेत. सो स्वतःचा 1,000 रुपये मला लॉस दिसायला लागला की माझा ट्रेड एक्झिट होणार. ह्याला म्हणतात लिक्विडेशन प्राइस. समजा मी या ठिकाणी 10x मार्जिन घेतलं. ठीक आहे, माझ्याकडे समजा 1 लाख रुपयाचा मी ट्रेड घेतला आहे आणि 1 लाख रुपयाचा ट्रेड मी घेतलाय केवळ 10x मार्जिनवरती. म्हणजे माझ्या खिशातले किती रुपये लागले असतील? 1 लाखाच्या ट्रेडचं मी 10x मार्जिनला उचलतो, तर माझ्या खिशातले किती रुपये लागले? केवळ 10,000 रुपये. 10,000 रुपये लागले. आता जेव्हा माझा 1 लाख रुपयाचा ट्रेड चालू होईल, त्या 1 लाख रुपयाच्या ट्रेडची लिक्विडेशन प्राइस काय असेल? कोण मला सांगेल इथे? 1 लाखाच्या ट्रेडची लिक्विडेशन प्राइस काय असेल? लिक्विडेशन प्राइस काय असेल? जेव्हा मला 10,000चं नुकसान दिसेल तेव्हा तो लिक्विडेट होईल. राईट, कारण मी स्वतःच्या खिशातले 10,000 लावले. तुम्ही स्वतःच्या खिशातले किती पैसे लावता तेवढं तुम्हाला नुकसान झालं तर तुमचा ट्रेड लिक्विडेट होतो. मी स्वतःच्या खिशातले 10,000 लावले, मला 10,000चं नुकसान झालं तर माझा ट्रेड लिक्विडेट होणार. म्हणजे माझी लिक्विडेशन प्राइस काय आली? 90,000. जेव्हा बिटकॉइन, जेव्हा माझा ट्रेड जो आता 1 लाखाचा आहे, 1 लाखाची व्हॅल्यू आहे, जेव्हा ती 10% पडेल आणि 90,000 दिसायला लागेल, तेव्हा माझा ट्रेड ऑटोमॅटिकली एक्झिट होणार, कारण मला 10,000चं नुकसान झालेलं आहे म्हणून. सो याचा अर्थ काय, की जेवढं जास्त तुम्ही मार्जिन घेता तेवढी तुमची लिक्विडेशन प्राइस जी आहे ती कशी असते? ती तुमची जवळ असते. जेवढं कमी तुम्ही मार्जिन घेता तेवढं तुमची लिक्विडेशनची प्राइस कशी असते? लांब असते. समजलं तुम्हाला आता? हे मी तुम्हाला इथे का भाषण दिलं, कारण की आपला जो कन्सेप्ट आहे आज तो लिक्विडेशन हिट मॅपचा आहे. म्हणजे आता मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे, समजा मार्केटमध्ये एखादा मोठा प्लेयर आहे आणि त्याला बिटकॉइनमध्ये 1,000 करोडची बाईंग करायची आहे. त्याला बिटकॉइनमध्ये 1,000 करोडची बाईंग करायची आहे. ओके, 1,000 करोडची 1,000 आणि करोड. ठीक आहे, 1,000 करोडची त्याला बाईंग करायची. आता त्याला तर 1,000 करोडची बाईंग करायची आहे, तर 1,000 करोडची बाईंग करायची असताना त्याला कोणीतरी 1,000 करोडचा माल सेल करणारा भेटला पाहिजे, बरोबर? कोणीतरी त्याला 1,000 करोडचा माल सेल करणारा भेटला पाहिजे, होय की नाही? तरच त्याची 1,000 करोडची बाईंग होणार आहे ना. जर मार्केटमध्ये सेलरच नसेल तर ह्याची बाईंग कशी होईल? मग हा काय करणार?
ह्याला माहिती आहे मला 1,000 करोडची बाईंग करायची आहे. पण त्यासाठी मला मार्केटमध्ये सेलर हवे आहेत, 1,000 करोडचा माल सेल करणारे सेलर हवे आहेत. भरपूर सेलर हवे आहेत. मग भरपूर सेलर म्हणजे कोण, आपल्यासारखे जे रिटेलर असतात त्यांना हे लोक ट्रॅप करतात. ट्रॅप कसा करणार, मी तुम्हाला सिंपल कन्सेप्ट सांगतो. समजा मार्केट आहे या लेवलला. ओके, मार्केट आहे या लेवलला. या लेवलला मी बाईंग केली. या लेवलला मी बाईंग केली. बिटकॉइन मध्ये मी बाईंग केली. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मध्ये बिटकॉइन मध्ये मी बाईंग केली. आता माझी लिक्विडेशन प्राइस कुठेतरी इथे असणार. बरोबर, इथे असेल, इथे असेल, कुठेही असेल. लक्षात येते मी काय बोलतोय. मी जर इथे बाय केलं तर माझी लिक्विडेशन प्राइस कुठेतरी खाली असणार ना. 5%वर, 10%वर जेवढं मी मार्जिन घेतो त्यानुसार असणार. मी जर 100x मार्जिन घेतलं असेल तर इथेच असेल. 10x घेतलं असेल तर इथे असेल. डिपेंड आहे. असे माझ्यासारखे असंख्य लोक ट्रेड घेत आहेत, मोठमोठे लोक ट्रेड घेत आहेत. जर एखादा व्यक्ती इथे बाय करतो त्याची लिक्विडेशन प्राइस इथे कुठेतरी असेल. सो आता हा जो मोठा प्लेअर आहे ना, ह्या मोठ्या प्लेअरला माहिती आहे, जो 1,000 करोडची बाईंग करतो त्याला माहिती आहे की लोकांचे स्टॉप लॉसेस कुठे लागलेत. हे मी पण तुम्हाला सांगणार. आता हे माहिती कसं करून घ्यायचं हे मीही तुम्हाला सांगणार. पण आपल्या आधी हे त्याला माहिती आहे की मोठ्या लोकांचे स्टॉप लॉसेस कुठे लागलेले आहेत. सो तो काय करतो, मार्केटला खाली आणणार. ओके, मार्केटला खाली, त्याला ऍक्च्युली मार्केटला न्यायचंय वर. ऍक्च्युअल मध्ये त्याला मार्केटला न्यायचं आहे वर, पण तो मार्केटला पहिला खाली आणणार. का खाली आणणार, कारण आपल्यासारख्या लोकांच्या प्राइजेस लिक्विडेट झाल्या पाहिजेत. लिक्विडेट म्हणजे एक्झिट झाल्या पाहिजेत. एक्झिट म्हणजे सेल झाल्या पाहिजेत. आपण जर आता बाय केल्या तर सेल झाल्या पाहिजेत. सो तो मार्केटला व्यक्ती खाली आणणार, ते इन्स्टिट्यूशन मार्केटला खाली आणणार, आपले सगळे स्टॉप लॉसेस उडवणार, आपल्या प्राइस लिक्विडेट होणार, आपले सेल होणार. आणि आपले सेल होणार म्हणजे त्याचे बाय होणार. राईट, आपले सेल होणार म्हणजे त्याच्या क्वांटिटी बाय होणार 1,000 करोड मधल्या. आणि त्यानंतर 1,000 करोड मध्ये अशी बाईंग होईल, मार्केट वरती वरती तुम्हाला जाताना दिसणार. ओके, त्यानंतर सेम परत एकदा त्याला आता विकायचंय. वरती टार्गेट आल्यानंतर त्याला विकायचंय, तर तो काय करणार, लोकांना बाईंगला इन्व्हाइट करणार. बाईंगला कसं इन्व्हाइट करणार, ज्यांनी कोणी इथे सेल केले असतील त्यांचे स्टॉप लॉसेस वर असणार, अजून मार्केट वर नेणार. लोकांचे स्टॉप लॉसेस हिट होणार. हिट म्हणजे काय, बाय होणार. तो सेलिंग करणार, परत मार्केट खाली येणार. आता आपल्याला काय शोधायचंय की आपल्याला लोकांची लिक्विडेशन झोन शोधायचे. समजलं. म्हणजे असंख्य लोकांचे लिक्विडेशन झोन कुठे आहेत, असंख्य लोकांच्या ऑर्डर्स कोणत्या लेवलवरती लिक्विडेट होणार आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. मी एवढा वेळ पहिल्या 10 मिनिटांमध्ये काय सांगितलं तुम्हाला समजलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये यश टाईप करून पाठवा. आपल्याला काय शोधायचंय, आपल्याला शोधायचे आहेत लोकांचे लिक्विडेशन झोन. की इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर बाईंग झाली, इथे बाईंग झाली, मग ह्यांची सेलिंग कुठे होणार आहे, इथे होणार आहे, इथे होणार आहे, कुठे होणार आहे, हे फक्त तुम्हाला शोधायचं आहे. सो यासाठी एक वेबसाईट मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देणार आहे तुमच्या समोर, जी तुम्हाला लिक्विडेशन हीट मॅप फाइंड आउट करायला मदत करेल. लिक्विडेशन हीट मॅप हे नथिंग बट तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स सारखं काम करणार. सिंपल शब्द सांगायचं तर. क्लिअर आहे. सो मी जातो गुगलवरती आणि गुगलवरती गेल्यानंतर जे आहे ते मी इथे टाईप करतो, लिक्विडेशन हीट मॅप. ओके, फक्त लिक्विडेशन हीट मॅप मी टाईप केलं. लिक्विडेशन हीट मॅप मी टाईप केल्यानंतर इथे आलं पहिलीच वेबसाईट, coinglass.com. त्यावरती मी क्लिक करणार. ठीक आहे, कोणतंही प्रमोशन वगैरे काही नाहीये, फक्त वेबसाईट आली त्यावरती मी क्लिक केला. क्लिक केल्यानंतर हे वेबसाईटवरती तुम्हाला ऍक्च्युली बऱ्याच ऍडव्हान्स गोष्टी आहेत, बट आपला हा आजचा पहिला सेशन आहे ऍक्च्युली लिक्विडेशन हीट मॅप वरचा. सो मी काही बेसिक गोष्टी तुम्हाला इथे सांगतो. ओके, इथे बघा, या ठिकाणी मला ऑप्शन आहे सर्च करायचा. इथे मी सर्च करू शकतो. तर मला काय सर्च करायचं आहे, मला बिटकॉइन हवा आहे, मला इथेरियम हवा आहे, तुम्ही सर्च करतो. समजा मी इथे मला बिटकॉइन हवा आहे. सो मी काय करेन, बीटीसी बायनान्स. बघा, बायनान्स बीटीसी. आता तुम्हाला माहिती आहे बायनान्स हा जो आहे हा मोठा एक्सचेंज आहे सगळ्यात. सो बायनान्स बीटीसी मी क्लिक केलं. ओके, बायनान्स बीटीसी क्लिक केल्यानंतर खाली हे लोड होत आहे, त्याला लोड होऊ दे. इथे एक ग्राफ आला बघा. खाली लोड झाल्यानंतर इथे एक ग्राफ आला. ह्या ग्राफमध्ये तुम्हाला करंट प्राइस समजते आहे, काय चालू आहे ते. आता मी जेव्हा लाईव्ह घेतो तर काय प्राइस चालू आहे समजते. आता ह्या लाईन्स आल्यात, मला माहिती आहे लाईन्स तुम्हाला नाही समजणार. ह्या लाईन्स दिसतात तुम्हाला, दिसतात की नाही. आता ह्या लाईन्स मध्ये ना इथे तुम्हाला ना एक ग्राफ दिसते बघा, हा आहे हायएस्ट. म्हणजे याचा अर्थ काय की ह्या लाईन्स मध्ये जो येल्लो कलरचे झोन आहेत ना, येल्लो कलरचे ते हायएस्ट आहेत. म्हणजे या ठिकाणी हायएस्ट लिक्विडेशन आहे. या ठिकाणी हायएस्ट लिक्विडेशन पॉसिबल आहे मार्केट आलं तर. क्लिअर आहे आता.
मला तुम्ही सांगायचंय तुम्हाला ह्या चार्ट वरती हायएस्ट लिक्विडेशन कुठे दिसते, वर की खाली? या चार्ट वरती तुम्हाला हायएस्ट लिक्विडेशन कुठे दिसतंय? खालच्या साईडला दिसतंय? मी थोडासा नेतो परत माझा माऊस. हे बघा इथे दिसते ह्या लेवलला. कितीची लेवल आहे ही? 1,10,10,000ची लेवल आहे ना ही? बरोबर, 1,10,000 डॉलरची लेवल आहे. आपण डॉलर्समध्ये हे करतोय. सो 1,10,000ची लेवल आहे. 1,10,000च्या लेवलला सगळ्यात जास्त लिक्विडेशन दिसतं आहे. आणि ह्या लिक्विडेशनचा लिव्हरेज किती आहे बघा. इथे बघा लिक्विडेशनचा लिव्हरेज किती आहे. 69 मिलियन. दिसते सर्वांना इथे बघा. 1,10,065च्या आसपास लिक्विडेशनचा लिव्हरेज आहे. 69 मिलियन म्हणजे 69 मिलियनचा लिव्हरेज इथे लिक्विडेट होतोय. क्लिअर आहे? याचा अर्थ काय की ह्या संपूर्ण चार्टमध्ये 1,10,000 डॉलर्सची जी व्हॅल्यू आहे तिथपर्यंत जर मार्केट गेलं तर सगळ्यात जास्त लोक लिक्विडेट होतील. म्हणजे काय की सगळ्यांना आता बाईंग केली आहे. याचा अर्थ सिंपल आहे की सगळ्यांना आता मार्केटमध्ये बाईंग केलेली आहे आणि त्यांच्या पोझिशन्स इथे लिक्विडेट होणार आहेत. तुम्ही तुमच्या अकाउंटमध्येही जाऊन बघा तुमची पोझिशन तिकडे लिक्विड होते की नाही. तर माझा ऍक्च्युली एक ट्रेड चालू आहे. तुम्हाला दिसत असेल, एक मिनिट. मी कॉइन डिसेक्स ओपन करतो. या ठिकाणी माझा एक ट्रेड चालू आहे ज्यात मला करंटली एक 7-7.5 हजार रुपयाचा प्रॉफिट चालू आहे. सो माझी लिक्विडेशन प्राइस काय 89,000. माझी खूप खाली आहे. ठीक आहे, माझी लिक्विडेशन प्राइस फार खाली 89,000. बट मोस्ट ऑफ द लोकांचे लिक्विडेशन जे आहेत ते कुठे होत आहेत? आपण कुठे गेलो ते? हा, 1,10,000 डॉलरवरती. सो ते इथे दिलेले आहे. हे चेंज होत राहणार, कॉन्स्टंट नाही राहणार. ठीक आहे. सो याचा अर्थ काय की जर मार्केटला जर आता लोकांचे लिक्विडेशन हिटमॅपचे एसएल हिट करायचे असतील, लोकांच्या पोझिशन लिक्विडेट करायच्या असतील, जे की मोस्ट ऑफ द टाइम मार्केट करतो, तर मार्केटला आता 1,10,000पर्यंत यावं लागेल. कारण बऱ्याच लोकांनी ते बाईंग केले, सगळ्यांचे एसएल इथे आहेत. आणि ह्या लेवल नंतर मार्केट एकदा हिट झाले, एसएल हिट झाले लोकांचे, की थोडंसं खाली जाऊन मार्केट परत एकदा वरती येऊ शकतं. So याचा सिंपल अर्थ काय की मार्केटसाठी जर सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट कोणता आहे? मार्केटसाठी बिटकॉइनसाठी सर्वात स्ट्रॉंग सपोर्ट आहे आता 1,10,000 डॉलर्सची लेवल. म्हणजे जर तुम्हाला किंवा जर मला स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा इंट्राडे ट्रेडिंगसाठी एक चान्स घ्यायचा आहे, ट्रेड करायचा आहे, तर मला या ठिकाणी 1,10,000ची जी व्हॅल्यू आहे, ओके, 1,10,000ची जी व्हॅल्यू आहे, त्या 1,10,000च्या व्हॅल्यूवरती लक्ष ठेवून राहावं लागेल. जर मार्केट ह्या लेवलला येत आहे, जे की एकदा येऊन गेलेलं आहे. इथे बघा, या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित बघाल चार्ट, तर तुम्हाला दिसतंय एकदा इथे सेम गोष्ट झालेली आहे. परत समजा ह्या लेवलवरती येतं तर हा एक माझ्यासाठी स्ट्रॉंग बाईंग झोन असू शकतो. कारण की इथून लोकांच्या ऑर्डर हिट होणार आणि जो पण मोठा बायर असेल, ज्याला मोठ्या क्वांटिटीज बाय करेल, त्याच्या ऑर्डर इथे लागलेल्या असणार, इथे किंवा थोड्याशा खाली किंवा थोड्याशा खाली. तर तुम्ही काय करू शकता, छोट्या स्टॉप लॉससह जर तुम्हाला ह्या लेवलवरती एखादा रिव्हर्सल पॅटर्न दिसला, इम्पॉर्टंट लेवलला बाय कसं करायचं ह्याबद्दल मी एक सेपरेट सेशन घेतलाय. आठवतं तुम्हाला? इम्पॉर्टंट लेवलला बाय कसं करायचं याबद्दल सेपरेट सेशन घेतलेला आहे. सो तो नक्की तुम्ही बघितला नसेल तर व्हिडिओ युट्यूबला येईलच. सो तशा प्रकारचा तो कोणता पॅटर्न इथे बनत असेल, तुम्ही इथे स्मॉल रिक्स घेऊन स्मॉल एसएल ठेवून बाईंग करू शकता. तुम्हाला चांगले टार्गेट्स इथून भेटू शकतात. ही झाली पहिली गोष्ट. आता मला एक सांगा, याचा अर्थ असा होऊ शकतो का की मार्केट आता खाली येणार आहे? याचा अर्थ असा होऊ शकतो का की मार्केट इथून खाली येणार? मला चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगा. जर मला लिक्विडेशन हिट मॅप दाखवतोय, इथे जास्त आहे सध्या लिक्विडेशन, लोकांचं लिक्विडेशन पॉसिबिलिटी, तर ह्याचा 100% अर्थ असा आहे की मार्केट खाली येणार? तर ह्याचा 100% अर्थ असा नाही होऊ शकत की मार्केट इथूनच खाली येईल. ठीक आहे, ह्याचा 100% अर्थ असा नाही होऊ शकत की मार्केट इथूनच खाली येईल. कारण मार्केटला खाली येण्यासाठी सुद्धा पुश पाहिजे. बरोबर, मार्केटला खाली येण्यासाठी पण पुश पाहिजे. मग पुश कधी भेटणार? जेव्हा वर्षांचे स्टॉप लॉस हिट होतील तेव्हा. ओके, प्रोबॅबिलिटी जास्त आहे की येऊ शकतो, पण 100% येईलच आपण सांगू शकत नाही. मार्केटला वरच्यांचे एसएल पण हिट झाले पाहिजे. सो आता आपण असं नाही की एकच लेवल बघितली, बऱ्याच लेवल. इथे बघा तुम्ही, थोडंसं जसं खाली येईल तसं ग्रीन कलर मध्ये. सो इथे बघा, इथे किती आहे? 44 मिलियन. किती प्राइस आहे? 1,12,300. 1,12,300 ला 44 मिलियन, 40 मिलियन. लक्षात घ्या, जेव्हा पण 25 ते 30 मिलियनचा व्हॉल्यूम असतो ना, 25 ते 30 मिलियनच्या लिक्विडेशन प्राइजेस असतात, त्या खूप चांगला स्ट्रॉंग सपोर्ट झोन असतो.
ओके, 25 ते 30 मिलियन जरी हा नंबर असेल तर तो स्ट्रॉंग झोन असतो. इथे तर तुम्हाला खाली तर तुम्हाला 70 मिलियन दिसत आहेत, आणि इथे वरती सुद्धा 44-45 मिलियन हा आकडा कमी नाहीये. सो ही रेंज काय? 1,12,000, 1,12,300, 1,12,300, बघा कंटिन्युअस इथे मोठ्या प्रमाणात व्हॉल्यूम आहे. 1,12,300. मी 1,12,300 ला एक लाईन मारतो. ओके, इथे लिहितो 1,12,300, 1,12,300. ठीक आहे, so ही एक लेवल आहे. तो ह्याचा अर्थ काय? आता मार्केट काय करू शकतं माहिती आहे? मला एक सिंपल गोष्ट सांगा. मार्केटला या लेवलपेक्षा ही लेवल जवळ आहे वरची. कोणती लेवल जवळ आहे मार्केटला? वरची लेवल जवळ आहे. सो मार्केट कदाचित काय करेल, की एवढ्या खाली जाण्यापेक्षा वरच्या लेवलला हिट करेल, इथून थोडेसे एस एल खाईल आणि त्यानंतर खाली जाण्याचा प्रयत्न करेल. पण इथपर्यंत येईल की नाही हे आता कोणीच सांगू शकत नाही. कारण की क्रिप्टो मार्केटमध्ये ह्या गोष्टी चेंज होत होतात. कदाचित थोड्या वेळाने तुम्हाला लिक्विडेशन हिट मॅप इथेही आलेला दिसेल. सो फक्त लिक्विडेशन हिट मॅप बघून तुम्हाला निर्णय नाही घ्यायचा आहे. बट यस, जर येत असेल ह्या लेवलला तर काय करायचंय, की आपल्या पॅटर्न नुसार इथे बाईंग करता येते का बघायचंय. मी तुम्हाला ज्या 6 पद्धती शिकवल्यात इम्पॉर्टंट लेवलला बाईंगच्या, त्यानुसार करता येते का बघायचंय. पण आता इथे आपल्याला रेजिस्टन्स पण समजला. इथे आपला रेजिस्टन्स समजला, स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे 1,12,240 पासून ते 1,12,300 पर्यंत. सो ह्या गोष्टी तुम्ही अनालिसिस करून ठेवू शकता, की वरच्या साईडला स्ट्रॉंग रेजिस्टन्स ऑलरेडी आहे. म्हणजे स्ट्रॉंग रेजिस्टन्स इन द सेन्स, जर इथे लोकांची इथे तर मार्केट पोहोचलं तर मोठ्या लोकांचे लिक्विडेशन होईल, पोझिशन पोझिशन लिक्विडेट होतील, आणि त्या लिक्विडेट होऊन मार्केट परत खाली जाऊ शकतं. जर कोणा मोठ्या प्लेयरला मार्केट खाली जायचं असेल तर, किंवा अदरवाईज हे लिक्विडेशन झालं म्हणजे बाईंग होईल, मार्केट इथून ब्रेकआउट पण देऊ शकतो. सो हे तुम्हाला एक इम्पॉर्टंट सपोर्ट आणि रेजिस्टन्स सांगतात, चार्टच्या बेसिसवर नाही तर लिक्विडेशन हिटमॅपच्या बेसिसवर. ओके, लिक्विडेशन हिटमॅप हा एक रिअल टाइम डेटा असतो. तर रिअल टाइम डेटाच्या बेसिसवरती तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल्स कळतात. तुम्ही इथून खाली पण बघू शकता, की लाईक या ठिकाणी काही लेवल्स आहेत त्या तुम्हाला $1,09,000 सुद्धा दिसत आहेत. सो जोपर्यंत हा जो येल्लोवाला झोन आहे ना, हा एक स्ट्रॉंग झोन आहे. हा स्ट्रॉंग झोन आहे. हा जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटला ते खालच्या साईडची भीती जास्त नाहीये. ठीक आहे. सो त्यामुळे तुम्ही आता ह्या दोन लेवल आहेत, दोन्ही लेवलमध्ये काय होऊ शकतं ह्याचा अंदाज घ्या. समजा वरच्या लेवलला एखादा निगेटिव्ह पॅटर्न बनत असेल तर तुम्ही सेलिंग साईडसाठी सुद्धा नक्की जाऊ शकता, छोटासा स्टॉप लॉस ठेवून. कारण की या लेवलला सुद्धा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन आहे. ही जे तुम्हाला लेवल दिसते, मी थोडासा चार्ट मोठा करतो. ओके, ही जी लेवल आहे ह्या लेवलला सुद्धा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स होण्याकडे इथून मार्केट मोठ्या प्रमाणामध्ये पडलेलं आहे, जो तुम्हाला चांगला माहिती आहे. $1,13,000च्या आसपास इम्पॉर्टंट रेजिस्टन्स होणे. सो माझा आता जो ट्रेड होता तो ऍक्च्युली मी या ठिकाणी घेतलेला होता. या ठिकाणी इथे कुठेतरी घेतलेला होता मी ट्रेड, ऍव्हरेजिंग करत करत जो आता इथपर्यंत आलाय. सो माझं ऍक्च्युअल टार्गेट आहे इथपर्यंत. जर मला इथपर्यंत टार्गेट भेटलं 1,13 पर्यंत, तर त्यामध्ये मला चांगला प्रॉफिट होईल. मी इथे पण एक ट्रेड केलेला. तुम्हाला जर आठवत असेल मी ग्रुपमध्ये टाकत होतो, मी इथेही एक ट्रेड केलेला. एक्झॅक्टली मी ह्या लेवलला विकलेला होता. ठीक आहे, तुम्हाला जर हवं तर मी एक मिनिट तुम्हाला टेलिग्राम वरती नेऊन दाखवतो. एकच मिनिट. आपला क्रिप्टोचा जो ग्रुप आहे, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी मी लाईव्ह मध्ये सगळ्या शेअर करत असतो. आता ऍक्च्युली तेव्हा तुम्हाला लिक्विडेशन हिट मॅप वगैरे माहिती नव्हतं ऑब्विसली. पण इथे बघा, 1-2 दिवसापूर्वी फ्रायडेच्या अराउंड वगैरे जे आहे ना, हा सप्टेंबर 7 आहे. एक मिनिट. ठीक आहे बघा, सप्टेंबर 5च्या अराउंड वगैरे ना एक चांगला ट्रेड भेटलेला होता आपल्याला. त्याच्यात 10 ते 11 हजार मी प्रॉफिट, 11,000 रुपये आसपास मी प्रॉफिट इथे बुक केलंय. इथे बघा, 13,000 रुपये वगैरे प्रॉफिट चाललेला. मी काहीतरी 11:30 ते 12च्या अराउंड इथे प्रॉफिट बुक केला. हा ट्रेड कधी? 5 सप्टेंबर. तर तुम्ही बघत असाल की 13,000 रुपये प्रॉफिट चालू आहे, 12,000 चालू आहे, हे मी ग्रुपवर कंटिन्युअसली टाकत होतो. सो तेव्हा पण तो जो ट्रेड होता मोठा, तो मला भेटलेला होता. ही जी रॅली आलेली मार्केटमध्ये ती. सो त्याच लेवलवरती खाली मी आता परत एक नवीन ट्रेड केलाय. बट माझं टार्गेट आहे की तो ट्रेड थोडासा तरी वरपर्यंत जायला पाहिजे. अदरवाईज मी कुठेतरी इथे ट्रेलिंग स्टॉप लॉस घेऊन त्यातनं बाहेर पडेन. बट मला अजूनही फोकस आहे की तो त्यांनी इथपर्यंत टार्गेट द्यावं असं. मग कसं अशा प्रकारे तुम्ही लिक्विडेशन हिट मॅपचा वापर करू शकता. समजा परत जर मार्केट खाली आलं तर या ठिकाणी तुम्हाला एक चांगली बाईंग लेवल आहे. स्विंग ट्रेडिंग जी पण लोक करणार आहेत त्यांना मी लाईव्ह मध्ये सांगतोय, खालच्या ठिकाणी एक चांगली बाईंग लेवल आहे. इथपर्यंत मार्केट येत असेल 1,10,000च्या आसपास.
तर परत एकदा तुम्ही तुमच्या कॅपिटलनुसार तुमच्या रिस्कनुसार स्विंग ट्रेडिंग सेटअप शोधू शकता, जो की मी शोधणार आहे. क्लिअर आहे. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही लिक्विडेशन हिट मॅपचा वापर सिंपल सपोर्ट रेजिस्टन्स सिंपल प्राइस एक्शनच्या हिशोबाने सुद्धा नक्की करू शकता. ओके. बाकी एफव्हीजी वगैरे मी तुम्हाला शिकवलं. एफव्हीजी तुम्ही 1 तासाच्या टाइम फ्रेम वरती सुद्धा करू शकता. हेही मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. क्लिअर आहे. स्टॉप लॉस तुम्ही अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीमध्ये सिंपल जेव्हा तुम्ही ट्रेल करता, जेव्हा तुम्ही ट्रेल करता एक 300-400 पॉईंट खाली तुम्ही ठेवू शकता. कारण की ऍक्च्युली जर तुम्ही, मी जेव्हा ट्रेड दिला तेव्हा घेतला असेल तर ऑलरेडी तुम्ही चांगल्या प्रॉफिटमध्ये आहात. सो 300-400 पॉईंट स्टॉप लॉस ठेवायला तुम्हाला हरकत नाही. तर तुम्ही एवढा डिस्टन्स नाही ठेवलात तर तुम्हाला मोठे टार्गेट्स कदाचित नाही भेटणार, मग छोटे छोटे टार्गेट्स भेटतील. त्याचा तसा स्विंग ट्रेडिंगमध्ये काही उपयोग नाही. ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला लिक्विडेशन हिट मॅपचा वापर करायचा आहे. आता हा जो लिक्विडेशन हिट मॅप आहे ना, मी तुम्हाला एक फार बेसिक शिकवलं. लाईक इथे बरेचसे फीचर्स आहेत त्यांचे. ओपन इंटरेस्ट आहे, ओआय एक्सपायरी आहे, बऱ्याचशा गोष्टी, बट आपण सध्या ऑप्शन्स वगैरे काही करत नाहीये. सो त्यामुळे ह्या गोष्टी आपण इथे सध्या तरी टाळतोय. क्लिअर आहे. तुम्ही एफईजी नुसार तुम्ही नक्कीच ट्रेड करू शकता. ओके. व्हिडिओ आवडलेला जर असेल तर युट्यूबवरती नक्की व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आपल्या चॅनलला सुद्धा जरूर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.